ओम शांती. सात्विक पक्वान्नामध्ये तुमचे एका सात्विक मेनू सोबत पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या मेनूसाठी मी घेतलेली आहे या ठिकाणी ज्वारी, आणि ही ज्वारी देखील मोड आलेली आहे. पहा, अगदी जवळून दाखवते किती छान मटकीला मोड येतात, त्याच पद्धतीनं हे मोड आलेले आहेत. आणि या मोड आलेल्या मिलेट्स पासून, ज्वारी पासून आपल्याला उसळ बनवायची आहे. तर हे मोड मी कसे आणले? ही ज्वारी मी रात्रभर पाण्यात भिजू घातलेली आहे. दुसऱ्या दिवशी ती उपसून घेतली आणि 24 तासांसाठी स्प्राउट मेकर मध्ये ठेवली. तुमच्याकडे स्प्राउट मेकर नसेल तर तुम्ही कपड्यामध्ये बांधून ती 24 तास ठेवा, असेच मोड त्याला देखील येतील. आणि आता ही ज्वारी कुकर मध्ये टाकायची, त्यामध्ये जास्त पाणी घालायचं. आणि या ज्वारी सोबत मी काय केलेलं आहे, पिवळे वाटाणे देखील घातलेले आहेत, पण ते ऑप्शनल आहेत. आणि आता याला 7 ते 8 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या. आपली ही ज्वारी अतिशय सॉफ्ट झाली पाहिजे, एवढं शिजवायचं. यापेक्षाही जास्त मऊ ही ज्वारी व्हायला हवी होती, पण मी काय करेन, फोडणीमध्ये तिला पाणी टाकून शिजवेल. पॅन मध्ये तेल घेतलेलं आहे. जिऱ्या मोहऱ्याची फोडणी द्यायची. आलं किसून टाकायचं आहे त्यातच आपल्याला. आणि आता जे काही मी फळभाज्या घेतलेल्या आहेत त्या आपण टप्प्याटप्प्याने घालून चांगल्या मऊसूद होऊन द्यायच्या. आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये अजून काही फळभाज्या घालू शकतो. आणि टोमॅटो टाकायचा. हे सगळं चांगलं सॉफ्ट मऊ होऊ द्यायचं. टोमॅटो टाकल्यास थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे लगेच हे सगळं सॉफ्ट होऊन जाईल. त्यामध्ये काळ्या मिऱ्यांची पूड देखील घालायची, थोडंसं हिंग देखील घालायचं. चव अगदी छान लागते. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, आणि जुनेच असाल तर व्हिडिओ पाहत जा आणि लाईकचं बटन दाबत जा. पहा, तुमचा एक लाईक माझा उत्साह वाढवतो, म्हणून कमेंट देखील टाकत जा. आणि जे लाईक देतात, व्हिडिओ पाहतात आणि कमेंट्स टाकतात, या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी माझ्या ह्या भाज्या सगळ्या सॉफ्ट झालेल्या आहेत. त्यामध्ये मी टोमॅटो घालून घेतलेला आहे. थोडंसं हलवूयात आणि नंतर यामध्ये काळ्या मिऱ्याची पूड घालून घ्यायची आहे. या स्पेशल उसळीसाठी मी एक स्पेशल मसाला केलेला आहे. अगदी 3च साहित्याचा तो मसाला आहे. धने 1 चमचा, जिरा 1 चमचा आणि सोप 1 चमचा. हे आपण ओबडधोबड कुटून घ्यायचं आणि तो मसाला यामध्ये घालून घ्यायचा. अगदी छान चव येते. फोडणीमध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. आपण या ठिकाणी लाल तिखट देखील घालू शकतो. चवीनुसार साधं मीठ घालून, आणि माझी ज्वारी व्यवस्थित न शिजल्यामुळे मी यामध्ये 1 कप पाणी घातलेलं आहे आणि ती चांगली मऊसूद होऊ दिलेली आहे. 5 ते 7 मिनिटामध्ये हे आपली छान उसळ होऊन जाते. त्यापेक्षाही कमी वेळ लागेल जेव्हा आपण कुकरमध्ये चांगली ही ज्वारी शिजवून घेऊ. त्यावेळेस मुलांच्या लंच बॉक्ससाठी, टिफिनसाठी हा अतिशय छान ऑप्शन आहे. आणि सतत मैदा पोळी खाण्यापेक्षा मधून मधून हे मिलेट देखील खाणं तेवढं आपल्या तब्येतीसाठी आवश्यक असतं. तुम्ही देखील बनवा, खा, मुलांना खाऊ घाला, आणि कशी झाली होती ही उसळ ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.